बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुळा अंतिम टप्प्यामध्ये आज दुपारी 2 वाजता महायुतीच्या भव्य सभेचं आयोजन। पार्थ पवार यांच्याकडनं शारदा प्रांगण येथे सभेच्या तयारीचा आढावा। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना पाठिंबा, मंगलदास निकाळजे यांची वंचितमधून हकालपट्टी, पक्षादेश डावलल्यानं मंगलदास निकाळजेंवर कारवाई। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जनाक्रोश मोर्चा, जांभोरी मैदान ते वरळी डोमच्या दरम्यान काढला जाणार मोर्चा। युवा शक्ती जागर यात्रेचा आज शुभारंभ, यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, अमित साटम, कृष्णराज महाडिक उपस्थित राहणार। राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2025-26 राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर, मंत्री राणेंच्या नेतृत्वात मत्स्य विभागाची दमदार कामगिरी। आपापसातील जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी संपूर्ण शुल्क माफी, वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपालाही नोंदणी शुल्कातून सूट, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। महिला विधेयक पास होण्याची गरज होती, महिला वर्गाला नेतृत्व मिळालं असतं, सभागृह नेता म्हणून मी मुंबई महापालिकेमध्ये निवेदन दिलं, गणेश खणकर यांची प्रतिक्रिया। साताऱ्याच्या अंगापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार, यावेळेस लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, एकनाथ शिंदेंची ठाम घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळला, उपमहापौर जंजाळांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन। अमोल मिटकर यांच्याकडनं जय पवारांचं कौतुक, जय पवार हुबेहूब अजित पवारांचीच प्रतिकृती, जय पवार भविष्यातील एक मोठा लोकनेता, बैठकीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना मिटकरींचं वक्तव्य। तपास यंत्रणांवर दबाव नको म्हणूनच आम्ही शांत, अजितदादांच्या अपघात प्रकरणावर जय पवारांचा मोठा खुलासा। नारी शक्ती विधेयकाला विरोधकांचा विरोध, मुंबई पालिकेमध्ये विरोधकांच्या निषेधाचा ठराव मंजूर, तब्बल 7 तास चर्चेनंतर बहुमतानं ठराव मंजूर। मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चामध्ये पुन्हा वाढ, 7व्यांदा वाढ करत अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव, वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला। महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान सुरू, देवेंद्र फडणवीसांचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं, ॲडव्होकेट असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा, जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्क माफी, वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाला देखील नोंदणी शुल्कातून सूट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर परिपत्रक जारी। हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश, शाह मंसूर दर्ग्यावर जय पवारांनी दिली भेट, यावेळेस त्यांनी दर्ग्यामध्ये दर्शन घेत सर्व समाजाच्या सुख, शांती, एकता आणि प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना केली। राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे करणार धक्का तंत्राचा वापर, एकनाथ शिंदेंकडनं बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर, विश्वसनीय सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा वाढली, श्याम मानव यांचा खळबळजनक दावा। सुप्रिया सुळे फडणवीस यांच्याशी चर्चेला तयार, मात्र समकक्ष कक्षाला म्हणतात हे ताईंनी समजून घ्यावं। भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका। ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब, सोबतच मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवकांची ओळख पटवावी यासाठी बॅचचं वाटप। ठाणे पालिकेच्या महासभेत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांची भाजप नगरसेवकांवर टीका। महेश शिंदेची भूमिका घेतील, त्याच्या पाठीशी आम्ही, महेश शिंदेंच्या आम्ही संपर्कात असतोच, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवरती संधी द्या, अण्णा बनसोडेंसोबत शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी। जय पवारांचा बारामतीकरांसोबत थेट संवाद साधण्यासाठी मोठा निर्णय, प्रत्येक मंगळवारी जय पवारांचा जनता दरबार, जनतेचे प्रश्न जागेवरच सुटणार। संसदेमध्ये नारी शक्ती विधेयकाला मंजुरी नाही, मुंबईत राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेच्या वतीनं जोगेश्वरी परिसरामध्ये जोरदार निषेध आंदोलन। नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजपमध्ये शाब्दिक चकमक, झोपडपट्टी पुनर्वसनाची निविदा प्रक्रिया रद्द केल्यानं वाद उफाळून आला। नंदुरबारमध्ये काँग्रेसचा शिवसेनेकडून निषेध, नारी शक्ती बंधन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा शिवसेनेकडून निषेध। पिंपरी चिंचवडमध्ये नारी शक्ती बंधन विधेयकावरून भाजप नगरसेवकांचा निषेध, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाजप नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा।
अजित पवार अपघाती मृत्यू प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक. अजितदादा अपघात प्रकरणी नवी माहिती कधी उघड करणार? सरकारला 10 मे पर्यंत वेळ, रोहित पवारांचा इशारा. संभाव्य अल निनो पार्श्वभूमीवर बैठक संपन्न. मुख्यमंत्री फडणवीस, कृषी मंत्री भरणे आणि राज्यमंत्री जयस्वाल बैठकीला उपस्थित. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारांची कामं तातडीनं पूर्ण करा. वित्त विभागानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मोदींचे डाव आता काम करणार नाहीत. भाजपचा खोटा चेहरा जनतेच्या समोर उघडा पडलाय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल. बीएमसीमध्ये सभागृहात गोंधळ. सत्ताधाऱ्यांची सभागृहामध्ये घोषणाबाजी. नागरिक के सन्मान में, महायुती मैदान में. कामकाज सुरू होईपर्यंत घोषणा सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेण्यात आला होता. नाशिकचे प्रकरण अत्यंत गंभीर. संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाचं लक्ष. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया. धुळे महानगरपालिकेच्या लताबाई सोनार, स्थायी समितीच्या सभापतीपदी महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उज्ज्वला ठाकरे, उपसभापतीपदी शोभा भिल यांची बिनविरोध निवड. बीएमसीच्या निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची चर्चा. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांचं निवेदन. अंधेरी पश्चिममधील नगरसेवकांवर निधीची खैरात केल्याचा आरोप. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण. रजा मेमम आणि शफी शेखला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये एका मोठ्या ड्रग्ज सप्लायरचं नाव समोर. अटक आरोपींकडनं या सप्लायरचं नाव आलं समोर. दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचं बँक खात्यांच्या स्टेटमेंटमधून निष्पन्न. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका. वातावरणाच्या बदलामुळे पपईच्या बागा भुईसपाट. जालना जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी. जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. नागरिकांनी काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. आरटी कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. 30 एप्रिलपर्यंत कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार. भंडाऱ्यामध्ये दिव्यांग बांधवांचे 6 महिन्यांपासून मानधन रखडले. दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मे पासून तीव्र आंदोलनाचा इशारा. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं इशारा. मुंबई महापालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं उद्या आंदोलन. जुलै 2024 पासून महागाई भत्ता प्रलंबित असल्यानं डॉक्टरांची नाराजी. पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी राहणार पाणीपुरवठा बंद. पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. चीज अॅनालॉग वापरासंदर्भात अन्न औषध प्रशासनाचा इशारा. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी. लेबलिंगला माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा विभागाचा इशारा. नालासोपाऱ्यामध्ये लेन्सकार्ट कंपनीमध्ये धार्मिक प्रतीकांवर निर्बंध घालण्यावरून वाद. विश्व हिंदू महासंघाच्या वतीनं निषेध. कर्मचाऱ्यांनी संस्कृतीचं पालन करण्यास घाबरू नका, कार्यकर्त्यांकडून थेट इशारा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उन्हाळ्यामध्ये मिळाला पावसाळ्याचा अनुभव. मंत्री आबिटकरांच्या बैठकीवेळी एसीमधून पाण्याची गळती. एसीमधून पाणी थेट अधिकाऱ्यांच्या टेबलावरच. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची अखेर बदली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यादरम्यानच बदली झाल्यानं चर्चांना उधाण. रेड क्लिफ स्कूलच्या विरोधामध्ये विद्यार्थी आणि पालकांची आक्रमक भूमिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दारावर विद्यार्थी आणि पालकांचं ठिय्या आंदोलन. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद. इच्छुक पदाधिकाऱ्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात आंदोलन. वाशिम जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये मोठा बदल. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची बदली. वाशिम जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांची मुंबईला बदली. संदीप घोगे यांच्या जागी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींची नियुक्ती. गृह विभागाच्या वतीनं बदलीचे आदेश जारी. एम रमेश गडचिरोलीचे नवे पोलीस अधीक्षक. एम रमेश यांना नक्षल विरोधी कारवायांचा दांडगा अनुभव. भिवंडीमध्ये टोरेंट पॉवर लिमिटेडच्या वतीनं कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्राचं आयोजन. व्यापक अग्निसुरक्षा जागरूकता आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर सविस्तर शिक्षण देण्यात आलं.
बोरिवलीमध्ये लेन्सकार्टच्या आउटलेटवर भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन. कंपनीच्या नव्या धोरणांच्या विरोधात मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. घटनेनं परिसरामध्ये तणावाचं वातावरण. यवतमाळच्या पुसदमध्ये खोलेश्वर महादेवाला आंब्यांची आकर्षक सजावट. यावेळेस महादेवाची महाआरती उत्साहात संपन्न झाली. पुणे शहरातील हडपसर डेपोसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. गाळेधारकांनी पोट भाडेकरू ठेवल्यानं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तात्काळ हटवण्याची प्रवाशांची मागणी. शिवजयंतीतून भोंदूगिरीवर प्रहार. कोल्हापूरमध्ये प्रतिकात्मक देखाव्यातून अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती. राजमाता जिजामाता उद्यान उद्घाटनाचा वाद. पोलीस ठाण्यामध्ये नगराध्यक्षा प्रणित भालके यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते. पोलीस ठाण्यामध्ये कार्यक्रम रद्द करण्याची नगराध्यक्षा प्रणिता भालके यांची मागणी. भिवंडीच्या वाडा येथे रस्त्याची दुरावस्था. 1 लेन 15 दिवसामध्ये सुरू न झाल्यास उपोषण करणार. शिवसेनेचे नेते प्रकाश पाटलांचा इशारा. जेलमधून 2 नगरसेवक पुणे पालिकेच्या सभेमध्ये सहभागी. आंदेकर सासू असून जेलमधून सभेत हजर. नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदाच सभेसाठी हजेरी. अनुसूचित जातीचं वर्गीकरण ठरल्याप्रमाणे व्हावं. आरक्षण वर्गीकरणाबाबत बद्दर समितीच्या अहवालावर आक्षेप हरकती मागवणं चुकीचं. नांदेडमध्ये सकल मातंग समाजाची मागणी. 1 जिल्हा 3 मंत्री तरीही शेतकरी वंचित. यवतमाळमध्ये पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक. तात्काळ निर्णय घेण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी अहमदला अटक केली. फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये आंदोलन. धाराशिवमध्ये लोड शेडिंगच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांना काम करू देणार नाही. संतप्त कार्यकर्त्यांचा इशारा. नागपूर एनजीओमधील धर्मांतरण प्रकरणी विहिप आक्रमक. मुख्य आरोपी रियाज काझीच्या विरोधात कठोर कारवाई करा. विश्व हिंदू परिषदेचं पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांना पत्र. त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरण. विश्वस्त कडलक आणि बेहेरले 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दोघांच्या खात्यावरील आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू. नागपूरमध्ये शिक्षकांचं धरणे आंदोलन. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर एल्गार. मार्चचं वेतन तात्काळ देण्यासह शालार्थ तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी. उल्हासनगरमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. आपल्या हक्काच्या प्रलंबित देयकांसाठी कर्मचारी आक्रमक. धुळ्यामध्ये कंत्राटदारांकडून जलजीवन मिशनचं काम बंद. 1.5 वर्षापासून 40 कोटींची थकबाकी. पाणीपुरवठा कंत्राटदाराचं सिओनच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन. पुण्याच्या भवानी पेठेतील विठोबा मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी राहणार मुक्कामी. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त, महापौर आणि इतर अधिकाऱ्यांकडून मुक्काम परिसराची पाहणी. बीडमध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावर चर्मकार समाज आक्रमक. वर्गीकरणास तीव्र विरोध. बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी सक्तीच्या रजेवर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची तडकाफडकी कारवाई. जिल्ह्यातील महसूल प्रशासनामध्ये खळबळ. जालन्यामध्ये मर्चंट बँकेत 23 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं 2 आरोपींना अटक. बँकेत ठेवीदारांच्या रांगा. सांगली पेठ महामार्गाच्या वादावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न. 18 मीटरच्या रस्त्याला मंजुरी. उद्यापासून रखडलेल्या रस्त्यावर काम सुरू होणार. सरसंघ चालकांच्या सुरक्षा खर्चाच्या विरोधामध्ये याचिका फेटाळली. सरसंघ चालकांचा सुरक्षा खर्च आरएसएसकडून वसूल करा. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल होती याचिका. अपुऱ्या माहितीच्या आधारे याचिका कोर्टाचं निरीक्षण. गायक पलाश मुच्छलच्या विरोधामध्ये फसवणुकीच्या तक्रारीवर दखल घेण्याची मागणी. अन्यथा सांगली पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. तक्रारदार विज्ञान माने यांचा इशारा. वाशिम शहरामध्ये वाहतूक कोंडी समस्या पुन्हा एकदा समोर. आरे कॉलेज परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर पार्किंग केल्यानं वाहतुकीला खोळंबा. अपघाताचा धोकाही वाढला. जळगावमध्ये सोने चांदीची 45 कोटींची उलाढाल. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठी उलाढाल. दरामध्ये वाढ असतानाही ग्राहकांकडून सोनं चांदी खरेदीला पसंती. सोलापूरमध्ये पाणी प्रश्नावर विरोधकांचा सभागृहामध्ये गोंधळ. शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी एकत्र येऊन पालिकेच्या पायऱ्यांवर केलं आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंद असलेली मंदिरं पुन्हा गजबजणार. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पुढाकार.
अंजनगाव सुरजी शहरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा, संतप्त ग्राहकांचा गॅस एजन्सीवर गोंधळ, खासदार बळवंत वानखडे यांची घटनास्थळी धाव, तात्काळ पुरवठा करण्याचे आदेश. पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचं उद्घाटन रखडलं, उद्यानाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप. पंढरपूर नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा वाद उफाळून आला. वर्धा जिल्हा सरपंच संघटनेची जिल्हा परिषद कार्यालयावरती धडक, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची 10 दिवसानंतरही अंमलबजावणी नसल्याचा सरपंच संघटनेचा आरोप. भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न, कार्यक्रमाला आजी माजी ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. पुण्यातील पारगावात ग्रामदैवत मुक्तादेवीची यात्रा उत्साहात संपन्न, यात्रेच्या दरम्यान देवीची पालखी सोहळा आणि बैलगाडा शर्यत यात्रेचं मुख्य आकर्षण ठरलं. सोलापूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये 10 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत, संतप्त नागरिकांचा महापालिकेसमोर घागरी घेऊन आंदोलन, आंदोलनामध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही सहभागी. अमरावतीच्या परतवाडा अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीचा पिस्तूल आणि पैशांच्या बंडलसह व्हिडिओ व्हायरल, यानंतर थार गाडीच्या मालकाची सुद्धा चौकशी. अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणी किरीट सोमय यांनी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये घेतला प्रकरणाचा आढावा. किरीट सोमयांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत तब्बल 20 मिनिटं चर्चा. रायगडच्या लोणेरेमध्ये तरुणीची हत्या, मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू, हत्याकांडातील संशयित फरार. गोरेगाव पोलिसांसह फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं पुढील तपास सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा बॅनर काढल्याचं प्रकरण भोवलं, वज्रेश्वरीच्या महिला उपसरपंचासह पतीवर गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये महागड्या थार गाडीतून दारूची तस्करी, एटापल्ली पोलिसांकडून 2,90,000 किमतीचा दारूसाठा करण्यात आला जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या उल्कानगरीमध्ये भर रस्त्यात 70 वर्षीय महिलेचं मंगळसूत्र लांबवलं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटना चित्रित. तर जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. स्मशानभूमीत अंत्यविधी केलेल्या महिलेची राख चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार, धाराशिवच्या तुळजापुरातील धक्कादायक प्रकार. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीनं रील बनवण्यासाठी वापरलेली थार गाडीचा मालक राजेश प्रजापतीची चौकशी, प्रजापतीचा मुलगा आणि आरोपीची ओळख असल्याचं समोर. नाशिक भोंदूनंतर आता मुंबईत एका भोंदूला अटक, समस्यांवर उपचाराच्या नावाखाली बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप, आरोपीच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. इटवाळ्यामध्ये ड्रग्ज क्वीनचा पर्दाफाश, 5 कोटींच्या एमडी ड्रग्ज, अश्विनीला अटक. तर मुंबईच्या अँटी नार्कोटिक सेल आणि स्थानिक पोलिसांची संयुक्तरित्या मोठी कारवाई. धुळ्यामध्ये पतीकडून पत्नीची दगडानं ठेचून हत्या, पतीला पोलिसांकडून अटक, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील राजगुरू नगरामध्ये ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये चोरट्याचा दानपेटीवर डल्ला, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरला, फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं पोलिसांकडून पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये चड्डी बनियान गँगची एंट्री, बँक ऑफ महाराष्ट्राचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न, जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावात झडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मारहाण, पोषण आहारामध्ये किडे अळ्या असल्याचं सांगितल्यानं मारहाण, अद्यापही मारक्या शिक्षकांवर कारवाई नाही. कोल्हापूरमध्ये शासकीय धान्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग, बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. सिंधुदुर्गात टायर फुटल्यानं दुभाजक तोडून डंपर पलटी, अपघातामध्ये डंपर चालक थोडक्यात बचावला, रस्त्यावर सर्वत्र वाहतुकीचा खोळंबा. नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये भीषण आग, शेती साहित्य जळून खाक, ग्रामस्थांची आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपड. नालासोपाऱ्यामध्ये एक कार अनियंत्रित होऊन विहिरीमध्ये कोसळली, बचावकार्य राबवत कारमधील दोघांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश. मुंबईच्या वडाळा आरटीओ परिसरामध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 3 बसला आग, आगीचं कारण अस्पष्ट. मध्य प्रदेशातील माऊगंजमध्ये 3 भावांचा अपघातात मृत्यू, स्टंट करताना नियंत्रण सुटल्यानं दुचाकीची विटांच्या ट्रॉलीला धडक, सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात 3घांचा मृत्यू. राजस्थानातील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिफायनरीचं होणार होतं उद्घाटन, आगीमुळे रिफायनरीचं मोठं नुकसान.
पुण्याच्या राजगुरू नगरात चिमुकलीवर श्वानाचा अचानक हल्ला. पालकांनी प्रसंगावधान दाखवल्यानं चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भरधाव कारची कंटेनरला धडक. भीषण घटनेमध्ये कारमधील 5 जण गंभीर जखमी. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये सिलेंडर गळती. सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घराचं आणि संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट काश्मीरच्या दौऱ्यावर. काश्मीरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी स्थानिक नागरिकांकडून केली खरेदी. यावेळी काश्मीरची खासियत मसाला दुधाचाही घेतला आनंद. अमेरिकेचा ऐतिहासिक निर्णय. टॅरिफचा परतावा परत मिळणार. परताव्यासाठी अमेरिकेकडून पोर्टल सुरू. 160 अब्ज डॉलरपर्यंतची वसुली शक्य. पंतप्रधान मोदींची दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष ली यांच्या सोबत भेट. तर नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे दोघांची चर्चा. यावेळी दोन्ही नेते दीर्घकालीन सहकार्याचे प्रतीक म्हणून एक झाड लावताना दिसले. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 294 जागांसाठी मतदान होणार. पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान, तर दुसरा टप्पा 29 एप्रिलला पार पडणार. जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे प्रवाशांची बस दरीमध्ये कोसळली. दुर्दैवी घटनेमध्ये 16 प्रवाशांचा मृत्यू आणि अनेक जण गंभीर जखमी. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींकडून भीषण दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.